वर्णानामर्थसंघानां रसानाञ्छन्दसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. त्या ब्रह्मशक्तीचे वेद हे निश्वास होत, यस्य निश्वसितं वेदाः, असं वेदभाष्यकार सायणाचार्यांनी म्हटलं आहे. जगातील उपलब्ध वाङ्मयात अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणून ऋग्वेदाचा उल्लेख करावा लागेल. गुरुशिष्यांच्या श्रवण परंपरेनं वेद आपणापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणूनच वेदांना श्रुती असं म्हणतात. हजारो वर्षांच्या या परंपरेत वेदांच्या उच्चारणात, स्वरात बदल झालेला नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांच्या अनेक शाखा आहेत. त्या शाखांमधील मंत्र परंपरेनुसारच म्हटले जातात. यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद अशा मुख्य 2 शाखा आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या शाखांपैकी तैत्तिरीय, मैत्रायणी, कठ, कपिष्ठल कठ या शाखांचे संहिता ग्रंथ उपलब्ध आहेत. तर शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यान्दिन आणि काण्व शाखांचे संहिता ग्रंथ उपलब्ध आहेत. अशा प्रकारे पातंजल भाष्यात सांगितल्याप्रमाणे यजुर्वेदाच्या 101 शाखांपैकी केवळ 6 शाखांचेच संहिता ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. भाषेमध्ये आघातयुक्त वाक्यरचना होत असते, परंतु त्या आघाताची चिन्ह नसल्यानं कोणत्या पदावर आघात आहे हे लक्षात येत नाही. म्हणूनच वाक्य वाचून देखील अर्थज्ञानाविषयी मर्यादा पडतात. आघाताच्या ज्ञानानं अर्थज्ञानाला मदत होते. या आघाताची चिन्हे वैदिक वाङ्मयात संरक्षित केलेली आहेत. वैदिक स्वराघाताचा संबंध मंत्राच्या उच्चारणाशी आहे. त्याचसोबत मंत्राच्या अर्थाशी देखील आहे. जोपर्यंत स्वराचं व्यवस्थित ज्ञान होत नाही, तोपर्यंत अर्थज्ञानही व्यवस्थित होणार नाही. शिक्षा ग्रंथ आणि प्रातिशाख्य ग्रंथ यांमध्ये स्वरासंबंधी विशेष विचार आलेला आहे. पाणिनीय शिक्षेमध्ये म्हटलं आहे, मंत्रोच्चार करताना स्वर चुकल्यास अपेक्षित अर्थ प्रकट होऊ शकणार नाही. मंत्रोहीनः स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह. हा विचार स्पष्ट करताना पाणिनीय शिक्षेमध्ये इंद्रशत्रू हे उदाहरण दिलं आहे. इंद्राचा नाश करणारा पुत्र जन्माला यावा या उद्देशानं त्वष्ट्यानं यज्ञ केला आणि त्या ठिकाणी इंद्रशत्रुर्वर्धस्व हा मंत्र म्हटला. त्वष्ट्याला अभिप्रेत अर्थ इंद्राचा शत्रू वृद्धिंगत होवो असा होता. शत्रू याचा अर्थ नाश करणारा. परंतु स्वर चुकल्यानं इंद्र ज्याचा शत्रू आहे असा पुत्र वृद्धिंगत व्हावा मंत्राचा अर्थ असा झाला आणि इंद्र ज्याचा शत्रू आहे अर्थात नाश करणारा आहे असा वृत्रासूर जन्माला आला. इंद्रशत्रू हे सामासिक पद 2 प्रकारे सोडवता येतं. इंद्रशत्रू या पदात अंत्यस्वर उदात्त आहे. पदाच्या शेवटी उदात्त असेल तर तो तत्पुरुष समास होतो आणि त्यावेळी त्याचा अर्थ इंद्राचा शत्रू, इंद्राचा विनाशक असा होईल. परंतु इंद्रशत्रू या ठिकाणी पदाच्या प्रारंभीचा स्वर अर्थात ई उदात्त असल्यानं बहुव्रीही समास होतो आणि त्याचा अर्थ इंद्र ज्याचा शत्रू आहे अर्थात विनाशक आहे असा होतो. त्वष्ट्याला तत्पुरुष समासाचा अर्थ अभिप्रेत होता, परंतु स्वर चुकल्यानं बहुव्रीही समासाचा अर्थ निष्पन्न झाला आणि विरुद्ध फळ त्वष्ट्याला मिळालं. अंधारातून मशाल घेऊन जाणारा माणूस कधीच अडखळत नाही. त्याचप्रमाणे स्वरांच्या साह्यानं मंत्राचा अर्थ केल्यास कधीच अडचण येणार नाही. सारे अर्थ स्पष्ट होतील असं ऋग्वेद भाष्यकार व्यंकट माधव यांनी म्हटलं आहे. कहा हे रूप
किम सर्वनामाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे की क्रू धातूचे तृतीय भूतकाळाचे रूप आहे हे स्वरावरून समजते. कहा उदात्त असेल तर तो शब्द सर्वनाम आहे, परंतु कहा अनुदात्त असेल तर ते क्रियापदाचं रूप आहे. वाचहा हे पद आद्युदात्त असेल तर ते द्वितीया बहुवचनाचं रूप आहे, परंतु वाचहा अंतोदात्त असेल तर ते षष्ठी एकवचनाचं रूप आहे. अशा प्रकारे स्वरांद्वारा पदाच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. विभक्ती, लिंग, सामासिक पद, मुख्य क्रियापद, गौण क्रियापद, वाक्यार्थ या सर्वांचं ज्ञान स्वरांच्या माध्यमातून होऊ शकतं. परंपरेनुसार स्वरांचे उदात्त, अनुदात्त, स्वरित हे प्रकार पडतात. उदात्त, अनुदात्त, स्वरित स्वरांसाठी वेदांच्या शाखांमध्ये विविध चिन्हे वापरलेली आहेत. काही ठिकाणी स्वराला कोणतंच चिन्ह दिलं जात नाही, परंतु मागील किंवा पुढील स्वरानुसार त्या स्वराचा धर्म, त्या स्वराचा प्रकार ठरत असतो. ऋग्वेद संहिता आणि माध्यंदिन संहिता यांमध्ये सामान्यतः स्वरचिन्हे समान आहेत. अर्थात माध्यंदिन संहितेत उदात्त, अनुदात्त, स्वरित हे स्वर ऋग्वेद संहितेप्रमाणेच दिले जातात.